नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, UGC नेट परीक्षा डिसेंबर 2024चं एग्जाम शेड्यूल या ठिकाणी रिलीज झालेलं आहे NTA माध्यमातून। तर डिसेंबर 2024चं जे एग्जाम सायकल आहे त्याची परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहे। तर ह्या परीक्षेचं जे काही अनाउन्समेंट आहे ते या ठिकाणी झालेलं आहे, तर त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून म्हणजेच NTA माध्यमातून UGC नेट ही परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केली जाते। ओके, युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन यांच्या माध्यमातून। तर या ठिकाणी पब्लिक नोटीस आलेली आहे 19 डिसेंबर 2024 रोजी, आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक्झामिनेशन शेड्यूल ऑफ UGC नेट डिसेंबर 2024। ओके, मग यामध्ये काय सांगितलंय की NTA जी आहे, NTA विल कंडक्ट UGC नेट डिसेंबर 2024 फॉर कशासाठी, तर अवॉर्ड ऑफ ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर JRF आणि असिस्टंट प्रोफेसर याच्यासाठी। दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD, आणि तिसरी कॅटेगरी जी आहे ॲडमिशन टू PhD ओनली फॉर 85 सब्जेक्ट्स। तर एकूण 85 विषयामध्ये ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे इन CBT, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड त्या ठिकाणी ही टेस्ट असणार आहे। मोड फ्रॉम 3 जानेवारी 2015 टू 16 जानेवारी 2025। ओके, तर 3 जानेवारीपासून या ठिकाणी परीक्षा सुरू होणार आहे, तर 16 जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या विषयाच्या परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। सो सब्जेक्ट वाईज शेड्यूल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, तर ते बघूयात आपण। या ठिकाणी आपल्याला दिसतंय 2 शिफ्ट असणार आहे, एक मॉर्निंगची असणार, एक आफ्टरनूनची असणार। मॉर्निंगची जी शिफ्ट आहे त्याची वेळ आहे सकाळी 9 ते 12, आणि दुपारची जी शिफ्ट आहे त्याची वेळ आहे दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये, म्हणजे एकूण 3 तासाचा आपला हा पेपर असणार आहे। मात्र 3 जानेवारी 2025ला जो पहिला पेपर त्या ठिकाणी असणार आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पेपर सकाळच्या शिफ्टमध्ये आहे, आणि यासोबतच एज्युकेशनचा पेपर आहे, आणि दुपारच्या सेशनमध्ये इकॉनॉमिक्सचं त्या ठिकाणी एक्झाम शेड्यूल आहे। आणि आपली जी परीक्षा आहे, तर आपला जो विषय आहे तो म्हणजे कॉमर्स हा विषय। तर कॉमर्स या विषयाची जी परीक्षा आहे ती 7 जानेवारीला, ओके तारीख लक्षात ठेवा, 7 जानेवारी 2025ला सकाळच्या शिफ्टमध्ये कॉमर्स या विषयाची परीक्षा होणार आहे। ओके, सकाळी 9 ते 12 या वेळेत, आणि आपला जो काही सब्जेक्ट कोड आहे UGC नेटचा 008 असा असणार आहे। 008 हा आपला सब्जेक्ट कोड आहे। तर 7 जानेवारी 2025ला सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये जे आपल्याला एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे। एक्झामचे जे काही ॲडमिट कार्ड आहे ते ॲडमिट कार्ड परीक्षेच्या 8 दिवस अगोदर त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत। ओके, तर अशा पद्धतीने एकूण 85 विषय आहेत। डिटेल शेड्यूल त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, आणि बाकीच्या विषयाचंही शेड्यूल त्या ठिकाणी आलेलं आहे। सविस्तर माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता, प्रवीण कड क्लासेस या नावाचं, त्याच्यावर डिटेल तुम्हाला मिळून जातील। ओके, तर 3 कॅटेगरीमध्ये हा रिझल्ट असणार आहे। जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले असतील, ओके म्हणजे टॉपचे मार्क मिळाले असतील, पहिल्या समजा 1% लोकांमध्ये तुम्ही जर येत असाल, तर तुम्हाला JRF त्या ठिकाणी अवॉर्ड होऊ शकते, बरोबर। ज्युनियर रिसर्च फेलोशिप कशासाठी, तर PhD करण्यासाठी तुम्हाला फेलोशिप मिळणार आहे। मंथली जवळपास एक 35-40 हजार रुपये 5 वर्षासाठी मिळतात, तर एक चांगली संधी आहे। आणि अशी ही JRF मिळाल्यानंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर यासाठी सुद्धा एलिजिबल ठरता, आणि PhDला ॲडमिशन घ्यायची असेल सॉरी तर तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल ठरता। दुसरी कॅटेगरी जर जी आहे ती म्हणजे थोडीशी जर कमी मार्क्स असतील त्या ठिकाणी, ओके म्हणजे 6% जर तुम्ही आलात, म्हणजे जनरली नेटचा रिझल्ट 6% एवढा लागतो, 6% जर तुम्ही मध्ये जर आला तर त्या ठिकाणी मात्र JRF नाही मिळणार, परंतु असिस्टंट प्रोफेसर आणि PhD साठी तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल ठरणार आहात PhDला ॲडमिशन घेण्यासाठी। आणि तिसरी कॅटेगरी ती म्हणजे फक्त काय, तर ॲडमिशन टू PhD ओनली। म्हणजे आता या ठिकाणी काय आहे, 6% तुम्ही जर नाही आलात, परंतु नंतरच्या 12% तुम्ही आलात, टॉप 12%, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल ठरू शकता ॲडमिशन टू PhD ओनली याच्यासाठी। म्हणजे तुम्ही JRF साठी एलिजिबल नाही ठरणार, तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा एलिजिबल नाही ठरणार। ओके, तर जनरली आपण हे बघतो की जे काही JRF आहे, तर JRF कोणाला मिळतं, साधारणतः 1% लोकांना मिळतं JRF। ओके,
म्हणजे जे काही जवळपास 10 लाख किंवा 10 ते 12 लाख विद्यार्थी नेट परीक्षेचा फॉर्म भरतात आणि त्याच्यापैकी साधारणतः 6 ते 7 लाख विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षा देतात. त्याच्यापैकी 1% लोकांना JRF मिळतं. 6% लोक जे आहेत ते या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून क्वालिफाईड होतात आणि जे 12% लोक आहेत ते या ठिकाणी ॲडमिशन टू PhD ओनली याच्यासाठी क्वालिफाय होतात. ओके, तर आय होप की ह्या गोष्टी तुम्हाला कळायला असतील. तर पुढे या ठिकाणी बघू शकता आपले 2 पेपर असणार आहे, जो की पहिला पेपर आपल्या सगळ्यांसाठी कॉमन आहे आणि कंपल्सरी आहे. जे काही 85 सब्जेक्ट आहे त्या सगळ्यांसाठी पहिला पेपर हा कॉमन असणार आहे, कंपल्सरी असणार आहे, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न विचारले जाणार आहेत 100 मार्कांसाठी आणि पेपरचं नाव असणार आहे तुमचं काय, टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड हे असणार आहे. ओके, आणि दुसरा पेपर हा आपल्या विषयाशी संबंधित आहे. तुमचं जर PG त्या ठिकाणी ज्या विषयात झालं असेल त्या विषयामध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. जसं की आपला कॉमर्सचा जो पेपर आहे तर त्या कॉमर्सच्या पेपरमध्ये 100 प्रश्न विचारले जातील 200 मार्कांसाठी. तर हा पेपर नंबर 2 आहे. पेपर 1 पेपर 2 असे 2 सेक्शन आहेत त्याचे. परीक्षा ही सलग आहे 3 तास. ओके, पेपर 1ला 1 तास, पेपर 2ला 2 तास, असे 3 तास सलग तुम्हाला त्या ठिकाणी बसावं लागणार आहे. देअर विल बी नो ब्रेक बिटवीन दिस पेपर. ओके, सो पेपर 2 बेस्ड ऑन द सब्जेक्ट रिलेटेड, जो की आपला समजा MCOM असेल तर कॉमर्सच्या विषयामध्ये आपण देणार आहोत. एकूण 3 तास त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे 180 मिनिट्स त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे आणि ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकता. काही प्रश्नांची उत्तरं जर माहिती नसतील तर लॉजिक वापरून तुम्ही ते सोडवू शकता. यासोबतच एलिमिनेशन टेक्निकचा वापर देखील करून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. हा आपला या ठिकाणी सिलेबस आहे पेपर 1चा, ज्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, ICT, त्याच्यानंतर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टीम, अशा एकूण 10 विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर साधारणतः 5 प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने 50 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारले जातील. आणि दुसरा जो पेपर आहे आपला तो म्हणजे आपला कोणता आहे तर कॉमर्सचा आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, अकाउंटिंग, ऑडिटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस फायनान्स, बिझनेस स्टॅटिस्टिक, रिसर्च मेथड्स, बिझनेस मॅनेजमेंट, HRM, बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, मार्केटिंग मॅनेजमेंट, लीगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस, इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. आणि याच्यासोबतच हे 90 प्रश्न या वरच्या 14 घटकावर आधारित असतात. आणि राहिलेले जे 10 प्रश्न आहेत नेट परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये राहिलेले जे 10 प्रश्न आहेत म्हणजे 91 पासून 100 पर्यंत, तर ते तुम्हाला पॅसेज त्या ठिकाणी विचारला जातो. ओके, पॅसेज विचारला जातो. कुठलाही विषय त्या ठिकाणी कॉमर्सच्या रिलेटेड, इकॉनॉमीच्या रिलेटेड दिला जातो. ओके, मार्केटिंगच्या रिलेटेड दिला जातो आणि त्यावर आधारित म्हणजे कॉम्प्रिहेन्शन आहे ते त्याच्यावर आधारित आपल्याला आन्सर द्यायची असतात. तर मागच्या पेपरमध्ये जी ऑफलाईन झाली होती त्याच्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि CSR याच्यावर त्या ठिकाणी पॅसेज दिले होते, सोपे होते पॅसेज त्या ठिकाणी, म्हणजे हे हक्काचे मार्क असतात आपल्या ठिकाणी. अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. पासिंग क्रायटेरिया लक्षात घ्यायचा आहे. जर आपल्याला त्या ठिकाणी JRF क्वालिफाय व्हायचं असेल तर 65% मार्क्स आपल्याला आले पाहिजे. हे टार्गेट त्या ठिकाणी ठेवायचं आहे. दोन्ही पेपरच्या मिळून 65% मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळाले पाहिजे. जर आपल्याला इलिजिबल व्हायचं असेल असिस्टंट प्रोफेसरसाठी तर 60%चं त्या ठिकाणी तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे. आणि जर आपल्याला फक्त ॲडमिशन टू PhDसाठी जर इलिजिबल व्हायचं असेल तर 55%चं टार्गेट हे ओपन कॅटेगरीसाठी सांगतोय मी. ओके, तर 55%चं जे टार्गेट आहे ते तुम्ही ॲडमिशन फॉर PhD ओनली यासाठी ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं तयारी करायची आहे. पेपर 1 जो आहे 50 प्रश्न, तर त्याच्यामध्ये साधारणतः 35 प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही बरोबर आणायचे आहे. आणि दुसरा पेपर जो आहे आपला कॉमर्स रिलेटेड, तर त्याच्यामध्ये मिनिमम 60 क्वेश्चन्स त्या ठिकाणी बरोबर आणायचे आहेत. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲटलिस्ट 95 ते 100 प्रश्न 150 पैकी बरोबर आणायचे आहेत. ओके, येते लक्षात. म्हणजे तुमचा स्कोर किती गेला पाहिजेत 200च्या आसपास गेला पाहिजे. आउट ऑफ 300 200 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी गेला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे जे काही टार्गेट आहे ते टार्गेट येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही ठेवायचं आहे आणि सहजपणे तुम्ही त्या ठिकाणी ही परीक्षा क्लिअर होऊ शकता. सो त्याच्यामुळे काय करायचं आहे की नॉलेज तर महत्त्वाचं आहेच, परंतु काही गोष्टी थोड्याशा लॉजिकने पण सॉल्व्ह होऊ शकतात. तर त्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. टेक्निक्स त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या डेव्हलप करा. ओके, तर याबरोबरच जर तुम्हाला त्या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल
तर बॅच त्या ठिकाणी अवेलेबल आहे आपली. गुगल प्ले स्टोअरला जाऊन प्रवीण कड क्लासेस हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 कॉमर्स पेपर, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स या संदर्भात बॅचेस त्या ठिकाणी अवेलेबल आहे. काही बॅचेस अजून त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. यामध्ये व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमची संपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोघांची सुद्धा स्टडी मटेरियल अवेलेबल असणार आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे आणि PYQचं ॲनालिसिस सुद्धा त्या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे एक्सपर्ट फॅकल्टी तुम्ही बघू शकता. मी या ठिकाणी स्वतः प्रवीण कड 5 वेळा माझं नेट परीक्षा क्लिअर झालेलं आहे. सेट एक्झाम क्लिअर आहे. MCOM, MPhil आणि PhD परस्युइंग आहे. इकडे यासोबतच अमोल चौधरी सर आहेत. सरांचे सुद्धा 5 वेळा, आता 6 वेळा त्यांच्या इकॉनॉमिक्समध्ये नेट एक्झाम क्लिअर आहेत, सेट क्वालिफाईड आहेत. ओके, सो यासाठी ॲप डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअरला जाऊन प्रवीण कड क्लासेस या नावाचं ॲप आहे, जे की अँड्रॉईड आणि ॲपल या दोघांवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता 8788167249 या कॉन्टॅक्ट नंबरवर. यासोबतच काही क्वेरी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. तुमच्या शंकांचं समाधान नक्कीच करण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे आपण थांबूयात आणि परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.